कॅन्सल अंडर एस्टिमेट करतो आपण. त्याला बघा कसं करायचं. मला पाऊस पासा फक्त लांब बघायला आवडतो. हा पाऊस पडतो. सकाळी 7:30लाच उठलाय आज हिरो. घर अख्खं चेक करून आलो, कोण दिसलं नाही. रडत रडत तर आलाय आता माझ्याकडं, शांत बसलाय. पण आता झोपणार काही नाही हा, कारण माझ्याकडं काही झोपत नाही अजिबात. आता ह्याला शेताईपर्यंत टी व्ही लावा, आणि आता याला खाली उतरवलं तरी रडणार, कारण झोप येते ना अजून. झोपला तर बघतो जरा फिरवून, कारण काम पण चालू आहे माझं. कामाला पण बसायला लागलं. झोपतो शिवांश? झोपत नाही आता? नाही झोपत. आता हाय माझ्या हाताचा पाळणा. आयांना अंडर एस्टिमेट करतो आपण, पण लहान मुलांना सांभाळणं सोपं नसते हे मला ती बाहेर गेल्यावरतीच कळतं. बाकी सगळं करू, खाणं पिणं सगळं सगळं, फक्त ते थांबला पाहिजे, कारण ती आई लागतीच एका पॉईंटला गेल्यावर. ठीक आहे, करतो आता काम ह्याचं पण आणि माझं पण. चला आता पोराला काहीतरी खायला द्यावं. हो, कुठं घुसलाय बघा, कुठं घुसून बघतोय बघा. आहे का, आहे का, कशात माझ्या येईल त्याला. केळ देतो. सफरचंद आहे, ते काय करतं, सफरचंदचं ते आतमधलं व्हाईट खातं आणि बाहेरची लाल साल आहे ना ते थुकतं. ते काय उपयोग होत नाही त्याचा खाऊन. मग त्यापेक्षा केळी दिलेले चांगलं. फायबर असतं ना चांगलं त्यामध्ये, म्हणजे फायबर सगळ्याच फळामध्ये असतं जास्त. ठेवलाय आता त्याचा तो खातो. एक चांगले नॉनव्हेज खूप, त्याचं तो खातो. असा कहर. आणि आत्ता नाही, हे रात्रीपासून चालू आहे असाच. इथपर्यंत सगळं भिजतं. ब्रेक व्हायला टाईम आहे अजून. हो का, ह्याला बघा, ह्याला बघा कसं करायचं. हां, काय कळतं रे शिवांश तुला त्यातलं? होय हिरो, मोठा झाल्यावर कर ना. मोठा झाल्यावर तुला वैताग येईल त्याचा. चल तिकडं, हे खेळायचं नाही तुला. त्याला चांगला कीबोर्ड दिला होता मी खेळायला, ते नको. त्याला जिथं चित्र दिसते ते खेळायचं. अवघड अवघड. टाईम तर 10:30 झालाय, म्हणजे खूप लवकर आहे. नाश्त्याचा टाईम आहे हा. पण थंडीत जरा जास्त लवकर भूक लागते, आणि रात्रीच मी लवकर जेवतो ना. बघा वातावरण कसं आहे, कसं आहे पाऊस. तर भूक लागली म्हणून मी आता भाजी गरम करायला ठेवली. कडधान्य हे माझं, कोणतेही कडधान्य असू दे, माझं फेवरेट. गरम करतो आणि काम करत करत जावं लागणार आहे आता, कारण माझा ब्रेक 12:30चा असतो. आता बाहेर जाणं शक्यच नाही कारशिवाय कुठंच. म्हणजे शक्य आहे, टू व्हीलरवर जाऊ शकतो, पण ते सगळं घ्या, घाला, मग काढा, मग जावा, माझं नाही जात. आणि आपल्याकडं तशी मोपेड आहे आपल्याकडं, त्याच्यावरती होऊ शकतं सगळं. काय मला नाही, मला पाऊस असा फक्त लांबनं बघायला आवडतो. हा पाऊस पडतोय, मी बसलोय, कॉफी चहा काहीतरी हातात घेऊन, पाऊस पडतोय, चहा, वा असा आवडतो पाऊस. भिजायला अजिबात आवडत नाही, अजिबात नाही आवडत भिजायला. झाली भाजी गरम, घेतो जेवायला. बघा ही रडायची पद्धत. पेन घेतला, याला हातावर बिटावर इकडे मारून घेतोय, डोळे वेळ गेला तर काढून घेतला, रडायला लागलाय. सगळं पसारा कसा केलाय बघा. म्हणते माझं डोकं फिरत चालू का. काय झालं. वर मशीन लावायला गेली, हँगर नाही म्हणून खाली आली. मी तिला परत वर पाठवलं, खालीच हँगर होते सगळे. काय झालं श्वेता.
श्वेता काय मला बोलायचंच नाही. का बोलायचं नाही? का बोलायचं नाही सांग ना. मुंटी माझे पाय दुखते तेवढ्या वेळ खाली करून स्वतः कधी लावत नाही कपडे आणि वर खाली मला खोटं बोलून करायला सांगायचं. अगं कसं करतोय बघा तिला. कर शिवांश परत. शिवांश कर. हा कसं करतो. शिवांश तिने आंघोळ नाही केली. अरे तिथं नको जाऊ जवळ. मम्मा आहे माझी. मस्त खेळ झाला दोघांचा. आता मला परत ह्याच्यावरती काम करावं लागणार आहे. लाईट आलेली आहे. लाईट गेली होती म्हणून लॅपटॉपवर चालू केलं होतं. आणि हे पोरग गेली आपल्या घरात तर तिथे चार्जिंग लागते का मला सांगा. लाईट गेली होती त्यावेळेस मी तिथं बसलो आणि परत हे चालू करायचं नाही म्हणून लॅपटॉपवरतीच काम करत बसलो. तर आता ते पोरग काम करू द्या म्हणून मी परत आता इथे येऊन बसलोय आपल्या मॉनिटर. 5 वाजले. आता बाहेर जायचा टाईम झालेला आहे. म्हणजे वेळ आलेली आहे. मला सारखं बाहेर जायचं करत असतो. काही ना काहीतरी काम निघतंच. तर तसं बघायला गेलं की महत्त्वाचं काम आहे. तर शेताला छिलकट आणायचं आहे नवीन. कारण तिचं जे आहे ते पण जुनं आहे. माझ्यापेक्षा जुनं आहे ते. नाही आठवत नाही मला जुनं आहे का नाही ते. पण जुनं आहे. त्यातनं आता पाणी जातात. म्हणजे आपल्या इथला पाऊस म्हणजे आमच्या इथला पाऊस अति खतरनाक पाऊस आहे. त्यापासून थोडंसं वाचण्यासाठी जरा चांगलं रेनकोट हे असलंच पाहिजे. त्यामुळं चाललं आहे. बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे मी फुल पॅन्ट आणि वरचं जर्किंग दोन्ही घालणार आहे. कारण आपल्याला भिजायला अजिबात आवडत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी मला हे मोबाईलमधनं आहे ना काय होते ते मी बोलतो तर बरोबर येते आवाज. पण दुसरं कोण असं बोलत असेल ना समोर तर आवाज जरा कमी होते. त्याची काहीतरी सेटिंग आहे पण ती मला कळत नाही आहे. त्यामुळे मी आपला ॲक्शन कॅमेरा जो घेतला आहे खर्च करून एवढा त्याच्यानेच व्हिडिओ बनवणार उद्यापासून. असं माझा प्लॅन. बघा हा रेनकोट आहे आत्ताचा. पण ह्याच्यात मी थोडं आता भिजायला लागले. कलरवरनं कळलं असेल तुम्हाला किती जुना झाला आहे. जादू आणि काय काढून फिरते. चला आपण आपलं चिलकत घालावं पूर्ण आणि निघावं. मी तिला म्हणलं होतं जर का पाऊस पडला नाही आणि जर का भिजलो नाही तर तुला कोल्ड कॉफी. पण पाऊस पडला तर कोल्ड कॉफी कॅन्सल. आणि पाऊस पडतोय आणि आपण भिजणार आहे तर कोल्ड कॉफी काय कोल्ड कॅन्सल आहे. पाऊस पडला तरी पिणार आहे. पाऊस नाही पडला तरी पिणार आहे. कारण आपल्या इकडे पाऊस हा असतो. हा कधी बंद होत नाही. त्यामुळे तुम्ही मला खोटं आश्वासन देऊ नका. तुम्हाला माहिती आहे इथला पाऊस पडणार नाही. त्यामुळे तुम्ही मला म्हणता की नाही पडला तर नाही पिणार. मी तुमच्या पुढची आहे. नाही पडलं तर प्यायचं असं चाललंय माझं. सॉरी पडला तर प्यायचा नाही पडला तर प्यायचा. तर ते तुम्ही मला खोटं बोलता. तर लग्नाला माझे 4 वर्ष झाले. मला माहिती इथलं वातावरण. पण मी जे बोलले त्याच्यावर ठाम राहायची मी पूर्ण प्रयत्न करणार. इथं आलोय आता रेनकोट घ्यायला आणि ती बघते आतमध्ये चेक करते. कुठं घ्यायचं आता? तिथं बघितलं होतं आधी एका ठिकाणी बघून आलो बरं का तिथं घ्यायचं. तर परत इथं एवढ्या लांब आणलं आहे मला पावसाचं. आणि तिथं आता आलो आहे तर पाणीपुरी खायला लागलो. काय खायची तुला? आत्ता तर म्हणली भेळपुरी खायची. भेळ खायची. पाणीपुरी खाणार आहे. सांग बरं त्याला पण पाणीपुरी दे भेळ नको म्हणून. जोरात त्याला काय ऐकलंच नाही त्यांनी. भेळ घेतली खायला दोघांना आम्हाला. 2000 years later. 11 वाजले आता झोपायचा टाईम. म्हणजे खूप वेळ झाला पडूनच होतो व्हिडिओ बघत. भाऊ यायचं होता म्हणून थांबलो होतो. आता भाऊ पण आलाय तर आता झोपतोय. मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.